असा 6 पदरी आपल्याला मार्ग ट्विन टनेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रत्येक बोगद्यामध्ये 2 वाहतुकीच्या आणि एक आपत्कालीन अशा 3 मार्गिका त्या ठिकाणी असतील। प्रत्येक 300 मीटरवर आडवे मार्ग असतील ज्यातनं रेस्क्यू करता येईल। व्हेंटिलेशन, अग्निसुरक्षा, स्मोक डिटेक्टर, एलईडी, रेट्रो रिफ्लेक्टिव्ह साइन बोर्ड अशा सर्व गोष्टी या ठिकाणी असतील। सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प MSRDC कडे होता, नंतर आपण निर्णय करून हा MMRDA ला दिला आणि आता MMRDA ने 16,600 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे काम हातामध्ये घेतलंय। पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने त्याच्याकरता आपल्याला लोन दिलेलं आहे। या प्रकल्पामुळे जो काही जवळपास 90 मिनिटाचा वेळ लागतो पीकला आणि कधी कधी त्याही पेक्षा 2-2.5 तासाचा वेळ लागतो, तो वेळ केवळ 15 मिनिटावर येणार आहे, 15 मिनिट्स। यामुळे मोठ्या प्रमाणात एकतर अंतरही आता 23 किलोमीटरचं अंतर आहे, या बोगद्यामुळे ते 12 किलोमीटरचं अंतर होईल। त्यामुळे पेट्रोलची बचत होईल, प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होईल आणि एक प्रकारे सस्टेनेबल अशा प्रकारचा कॉरिडॉर यातनं सुरू होणार आहे। हा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं संकल्पित आहे। मेगा इंजिनिअरिंग जी एक अतिशय नावाजलेली कंपनी आहे, देशामध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेकिंग टनेल्स या मेगाने केलेले आहेत, त्यांनीच आता हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतलंय। हे 2 TBM या ठिकाणी आहेत। नायक आपण लॉन्च केलाय। नायकचं हे जे नाव आहे, हा जो काही फुलपाखरू आपल्याला दिसतंय ते संजय गांधी नॅशनल पार्क मधल्या फुलपाखराचं नाव नायक असल्यामुळे ते नायक आहे आणि दुसरं अर्जुन आहे। तिथल्या झाडाचं नाव, अतिशय प्राचीन वृक्षाचं नाव अर्जुन असल्यामुळे असे 2 TBM या ठिकाणी आहेत की जे काम करतील। खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत आपण वापरलेल्या TBM मध्ये सर्वात मोठ्या व्यासाचं TBM 13.34 मीटर या व्यासाचं TBM हे पहिल्यांदा या ठिकाणी आपण वापरतो आणि 4 हार्ड रॉक TBM या ठिकाणी वापरले जातील। जसं मी सांगितलं, 2 ठाण्याकडनं, 2 बोरिवलीकडनं आणि उत्खननामध्ये स्थिरता निश्चित करण्याकरता TBM शील्ड हे पहिल्यांदा वापरलं जात आहे, ज्यामुळे लोकांनाही त्रास होणार नाही, मग कलेक्शनही चांगल्या पद्धतीनं करता येईल। अशा पद्धतीनं हे कार्य या ठिकाणी होत आहे। विशेषतः पुढच्या काळामध्ये ठाणे कोस्टल रोड सोबत देखील या बोगद्यांचं इंटिग्रेशन करण्यात येणार आहे। त्यामुळे नाशिक, कल्याण, नवी मुंबई इथनं येणारी वाहनं ही ठाणे शहराला बायपास करून थेट जाऊ शकतील। त्यातनं ठाण्याचं कंजेशन हे मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि विशेषतः बोरिवली आणि त्याच्या बाजूला उडान पूल जे आहेत त्यांचे अशी इंटिग्रेशनमुळे मुंबईमध्ये दहिसर, अंधेरी आणि बोरिवली पश्चिम या दिशेनं वाहतुकीचा भार हा मोठ्या प्रमाणात कमी होईल। या बोगद्याच्या अलाइनमेंटमुळे घोडबंदर रोड जो आहे त्याच्यावरही जी ट्रॅफिकची डेन्सिटी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी होईल। आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की हा कदाचित सगळ्यात मोठा शहरी बोगदा असेल, हा सगळ्यात खोल शहरी बोगदा असेल। आजपर्यंत एवढ्या खालपर्यंत कधी शहरी बोगदा तयार करण्यात आलेला नाही। त्यामुळे या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीनं याचं प्लॅनिंग करण्यात आलंय। सगळ्यात महत्वाचं, सगळ्या परमिशन्स याच्यामध्ये आपण घेतल्यात। नॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफची परमिशन आहे, सगळ्या प्रकारच्या पर्यावरणपूरक ज्या बाबी आहेत ते आपण या ठिकाणी करतो आणि विशेषतः संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये संपूर्ण बोगदा जमिनीखालून जात असल्यामुळे त्याच्या जैवविविधतेवर कुठलाच परिणाम
या बोगद्याच्या माध्यमातून होणार नाही। तरीही असा निर्णय करण्यात आलेला आहे की या बोगद्यांना ग्रीन बोगदे हे आपण करतो म्हणून 11,000 वृक्ष जरी त्या ठिकाणी खालून चाललो असलो आणि वृक्ष कटिंग नसलं तरी 11,000 वृक्ष लावण्याचा देखील संकल्प करण्यात आलेला आहे। एकूणच मी असं म्हणेन की हा एक इंजिनिअरिंग मार्वल आहे। हा देशातलं एक अत्यंत महत्वाचं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे आणि ठाणे आणि मुंबईला जोडून कंजेशन समाप्त करण्याकरता हे एक अत्यंत महत्वाचं काम होतंय। आपल्याला कल्पना आहे मोठ्या प्रमाणात बोगद्यांच्या माध्यमातून मुंबईला डिकंजेस्ट करण्याचा प्रयत्न आपण करतोय। ऑरेंज गेटच्या बोगद्याचं काम आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे। त्याच्यामुळे ईस्टर्न फ्रीवे हा पूर्णपणे डिकंजेस्ट होईल। यासोबत आपण त्या ठिकाणी अजून काही बोगद्यांची कामं जो मुलुंडवरनं आपण बोगदा घेतलेला आहे त्याचं काम आपण करतो आहोत।